छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री शिवजन्मोत्सवाचा जल्लोषात प्रारंभ झाला। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये क्रांती चौक परिसर हा भगव्या झेंड्यांनी आणि आकर्षक रोषणाईने सजवण्यात आला होता। शिवजयंतीनिमित्त शहरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि समाज उपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे। तर क्रांती चौकातील या दिमाखदार प्रारंभामुळे शिवजयंती महोत्सवाची शहरात जल्लोषमय सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। तिकडे अकोल्यातील अकोटमध्ये शिवाजी महाराजांच्या 396व्या जन्मोत्सवानिमित्त रांगोळीच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली आहे। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील पांडे आणि चतुर्भुज आर्टचे संचालक अनिल काळेंच्या संकल्पनेतून तब्बल 30,000 स्क्वेअर फूट रांगोळी काढून महाराजांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे। 15 विद्यार्थ्यांनी 6 दिवसांच्या अथक परिश्रमातून ही प्रतिमा साकारलेली आहे। 5 वर्षांपासून शिवजयंती महाविद्यालयामध्ये साजरी करण्यात येते। इतकी भव्य रांगोळी काढण्याचं हे 3रं वर्ष आहे। ही प्रतिमा साकारण्याकरता 40 क्विंटल इतकी रांगोळी लागली। दरम्यान या भव्य प्रतिमेची ड्रोन कॅमेऱ्यातून दृश्य टिपण्यात आलेली आहेत आणि ती दृश्य खास पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आताच्या क्षणाला टीव्ही स्क्रीनवर। हिंगोलीच्या वसमत येथील बहिर्जी स्मारक विद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 15 क्विंटल रांगोळीपासून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा साकारली गेली आहे। सध्या ही रांगोळी जिल्हाभरामध्ये आकर्षण ठरत असून रांगोळी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली जाते। छत्रपती शिवरायांचं आजोळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येते आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। खोपोली शहरामध्ये शिवजयंतीचा उत्साह आहे। शिवजयंतीनिमित्त छत्रपतींच्या स्मारकाला फुलांची आरास करण्यात आलेली आहे। रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला जातोय। दोन दृश्य आपण पाहतोय। पहिली दृश्य आहेत बुलढाण्यातली। बुलढाणा हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आजोळ, जिजाऊ मासाहेबांचं माहेर बुलढाणा। त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। तर इकडे खोपोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मोठं आयोजन करण्यात आलेलं आहे। भगवे झेंडे फडकलेले आहेत। मोठ्या प्रमाणात शिवभक्त, शिवप्रेमी हे उपस्थित होते आणि त्या सगळ्याचे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहतोय। Thank you.